हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? कसे आहात? तर बघा बाळांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्यामध्ये आपण बघितलं होतं हाऊ टू आयडेंटिफाय लिनियर इक्वेशन्स. त्या लिनियर इक्वेशन्सना कसं आयडेंटिफाय करायचं, त्यानंतर त्याचं आपण जनरल फॉर्म बघितलं होतं आणि त्यानंतर आफ्टर दॅट वी सॉ हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स. तर लिनियर इक्वेशन्स कशा सॉल्व्ह करायच्या ते बघितलं. तर त्याच्या मी तुम्हाला 4 मेथड्सच्या सांगितलं. त्यामध्ये आपण फर्स्ट जी स्टार्ट केली त्यामध्ये काय आहे, बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स. आता इक्वेट कसे करायचे ते आपण बघितलं, पण त्यामध्येच पुढच्या स्टेप्समध्ये आपण काही पुढे गेल्यानंतर आपण बघितलं होतं की ज्या वेळेस त्यांचे कोएफिशियंट्स जे आहेत, कोएफिशियंट्स व्हेन दे गेट इंटरचेंज, म्हणजे एक्स वाल्याचा कोएफिशियंट वाय वाल्याला गेला आणि वाय वाल्याचा कोएफिशियंट एक्स वाल्याला आला, अशा पद्धतीने ज्यावेळेस इंटरचेंज होतात, व्हेन कोएफिशियंट्स आर गेट इंटरचेंज्ड, ॲट दॅट टाइम वी सॉ फर्स्ट वी ऍड अँड इन नेक्स्ट स्टेप वी सबट्रॅक्ट. म्हणजे ऍड करताना आणि एकदा सबट्रॅक्ट करतो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्याच मध्ये आता हे थोडंसं ऍडव्हान्स लेवल, त्याच्यापेक्षा थोडीशी लेवल जास्त आहे या क्वेश्चन्सची. आता आपल्याला हे बघायचे. ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, इथे सुद्धा कोएफिशियंट्स जे आहेत त्याचा विचार, पण अगोदर आपल्याला या इक्वेशन दीज आर नॉट लिनियर, दे आर नॉट इन लिनियर फॉर्म, हे लिनियर फॉर्म मध्ये नाहीत. पहिले त्यांना लिनियर फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट करून मग आणायचे. म्हणजेच काय करावं लागेल बघा, फर्स्ट सबस्टिट्यूट. First we will give here first name of number to these equations. This is first equation, this one is second equation. Then let first see what to substitute. काय सबस्टिट्यूट करायचं ते बघूया आपण. आता इथे बघा 27 upon x minus 2. इथे 27 upon x minus 2 जो आहे बघा. आता 27 upon x minus 2, see 27 upon x minus 2. What is the meaning of this term? ह्या टर्मचा मीनिंग काय? This indicates this 27 into this 27 into this 1 upon x minus 2. This is बघा बरं का आता 27 upon x minus 2 means what? 27 एक 27 upon x minus 2. That means this same term is here. But we wrote in the different manner. आपण वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. आता इथे बघा, जसं इथे आहे 27 into 1 upon x minus 2, तसंच इथे आहे 37 into 1 upon y plus 3. See, 31 upon y plus 3 that is equals to 31 separated. त्याला आपण साईडला घेतलं तर इंटू काय उरलं, 1 upon y plus 3. तर हे जे आलेत ना बाळांनो, हे 27 into हा पार्ट, 31 into हा जो पार्ट आला, ह्याला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. We have to substitute these two terms. आता ह्याला कसं सबस्टिट्यूट करणार बघा, let 1 upon x minus 2, this 1 upon x minus 2 is equals to m घ्या, n घ्या, a घ्या, p काही पण घेऊ शकता तुम्ही, कुठलेही व्हेरिएबल, x आणि y सोडून ना, इथे x y ऑलरेडी आले. मग upon 1 upon x minus 2 is equals to, we took here m and 1 upon y plus 3. See, this is m and this one is n. Then take here, let 1 upon y plus 3 is equals to n. Okay, then take these values and substitute here. Then we will take first example, 27 upon x minus 2. Then we will write like this, 27 into x minus 2. हे कळलं का तुम्हाला बघा, 27 upon ह्याला फक्त मी असं सेपरेट करून लिहिलं, प्लस 31 into, आता अपॉन हे होतं ह्याला साईडला घेतलं तर 1 upon हे बाजूला आलं, 1 upon y plus 3 is equals to this is 85. आता ह्याचं सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला बघा. मग सबस्टिट्यूट काय, 1 upon x minus 2 equals to m, ह्याच्या जागेवर m, ह्याला इथून बाजूला काढा आणि त्याच्या जागेवर m ला टाका. मग 27 into this part, that is m, 27m plus, see here 31 into this part, but that is what, n, then 31 into n, so here 31n is equals to this 85. So we got, this is third equation, आपल्याला तिसरं इक्वेशन मिळालं. Understood this? After that, see here, now this 31 into this, तर आता ह्याला आपण तसंच now किंवा आपण ऑल्सो म्हणू शकतो 31 into this 1 upon x minus 2. ऍक्च्युली या स्टेप लिहिण्याची गरज नाही, ही आणि ही तुम्हाला जर कळत तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. तुम्हाला कळण्यासाठी मी या स्टेप्स लिहितोय. आता बघा 31 into x हे डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, त्याची काही गरज नाही. आता बघा 31 into x 1 upon x minus 2. See, 31 into 1 upon x y plus 3, but here x minus 2. आता 1 upon x minus 2 ह्याची व्हॅल्यू काय घेतो आपण, m. Therefore 31 into this, that is m. So here 31 m
प्लस सी हिअर नेक्स्ट 31 इंटू हा जो पार्ट आलाय बघा हा असा एवढा दॅट इज 1 अपॉन दिस पार्ट. अंडरस्टूड दिस. तसंच इथे सुद्धा हा जो पार्ट येतोय हा दॅट इज n. So here 27 into n, 27 into n, and that is equals to 89, which is fourth equation. So we got here third equation and fourth equation. Now see these two equations. 27m 31n is equals to 85. Here 31m plus 27n is equals to 89. आता एक गोष्ट बघितलीत का तुम्ही? इंटरचेंज झाले. इंटरचेंज होणं म्हणजे काय? अदला बदल. सपोज मी x चा कोएफिशियंट उचलला y वाल्याला दिला, y चा उचलला इकडे x वाल्याला दिला, इंटरचेंज झाले ते. मग इथे सुद्धा बघा इंटरचेंज केले. m चा कोएफिशियंट 27, m वाल्याचा कोएफिशियंट n वाल्याला गेला, n वाल्याचा कोएफिशियंट m वाल्याला आला, म्हणजे ह्यांची कोएफिशियंट इंटरचेंज. हे झालं, हे असं दिसलं की सरळ तुम्हाला कळलं पाहिजे एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन. ओके, देन सी हियर add equations 1 and equation 3 and 4. या तिसरी आणि चौथी 3 and equation 4. तिसऱ्या आणि चौथ्या इक्वेशनला आपण ऍड करूया. ऍड इक्वेशन्स 3 and 4. Then take here 27m plus 31n is equals to 85, which is third equation. Take this 4 equation here. 31m plus 27n is equals to 89, which is fourth one. And then add them, both of them. ज्या वेळेस आपण या इक्वेशन्सना ऍड करतो त्यावेळेस त्यांचं काही साइन बदलतं का? बिलकुल नाही. साइन त्याच वेळेस बदलतं ज्यावेळेस आपण त्यांना सबट्रॅक्ट करतो. जिला सबट्रॅक्ट करतो ज्या इक्वेशनला त्यांचे साइन मात्र चेंज होतात. ओके, देन सी हियर वी विल डायरेक्टली ऍड. आता ऍड म्हटल्यानंतर इथे 27 plus 31, 7 plus 1 8 and 3 plus 2 5. That means 58m plus this also 58n is equals to 9 plus 5 14, carry this 174. So 58 मी मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं की इथे जो येतो बघा इथे आणि इथे हे सेम येतात कोएफिशियंट्स आणि ह्यांच्याच टेबल मध्ये हा असतो म्हणजे त्याच्याच पाड्यामध्ये हे येतात. इथे आता डिवाइड बोथ साइड्स बाय 58 बघा 58 आणि 58 3 जा म्हणजे इथे आपण काय सांगणार बघा. See here, take this 58 plus 59. इथे म्हणायचं divide above equation by 58. आता ह्या इक्वेशनला आपल्याला 58 ने डिवाइड करायचं म्हणजे इथे काय बघा 58 ने ह्याला जर डिवाइड केलं 58m upon 58. ऍक्च्युअली या स्टेपची गरज नाही हा मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी लिहितोय. 58n upon 58 ह्याला पण 58 ने डिवाइड केली इथे आणि तिकडे सुद्धा 174 upon 58. Then 58 will get cancelled. This will also get cancelled. Then 58 ones are and 58 threes are. Understood this? So we got here new equation that is m plus n is equals to 3, which is equation number 5. In the same way, in the same manner, we want here next equation also. आता आपल्याला नेक्स्ट इक्वेशन मिळवायचं इथे ते कसं मिळवणार बघा. तर m plus n is equals to 3 हे फिफ्थ इक्वेशन आलं. आता आपल्याला सिक्स्थ इक्वेशन एकदा आपण ऍड केलं आपलं ठरलं काय ज्यावेळेस कोएफिशियंट इंटरचेंज होतात त्यावेळेस एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट त्यापैकी एकदा आपण ऍड केलं मग आता नेक्स्ट स्टेपला आपण सबट्रॅक्ट. इथे म्हणायचं या फोर्थला थर्ड मधून सबट्रॅक्ट करा. इथे म्हणा सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3 म्हणजे या थर्ड मधनं फोर्थला सबट्रॅक्ट करायचं म्हणजे बघा थर्ड परत लिहून घेऊ आपण 27m plus 31m is equals to 85 which is third equation. The next 31m plus 27n and that is equals to 89 which is fourth one. आता इथे सबट्रॅक्ट लक्षात घ्या सबट्रॅक्ट शब्द वापरलाय म्हणजेच मायनस. आता ज्याला आपण मायनस करतोय बघा ज्याला सबट्रॅक्ट करतो त्याचे काय होणार आहे साइन चेंज होणार. ह्याला सबट्रॅक्ट करतो म्हणजे साइन चेंज. therefore this will become minus plus will become minus and this also minus. then 27 minus 31 म्हणजे 31 मधनं ह्याला मायनस करा मोठ्याचं साइन किती येते इथे -4m 31 चं साइन ह्याला मोठ्यातनं छोटा मायनस करा मोठ्याचं साइन परत मायनस दिला. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट इथे काय या 31 मधनं 27 गेला म्हणजे इथे 4 plus 4n मोठ्याचं साइन प्लस ह्याला येते
आणि इज इक्वल्स टू 85 मायनस 89. सो वी गॉट हिअर -4. 89 मधनं हा मायनस मोठ्याच साईन. सो -4 here 4 4 4. That means we can divide to this equation by 4. म्हणजे याला जर 4 ने डिवाइड केलं, डिवाइड above equation by 4. या 4 नंबरने त्याला डिवाइड करूया आपण. मग काय बघा इथे 4 ने जर डिवाइड केलं तिथे -m. 4 1 चा 4 4 4 कॅन्सल होतील. ते 4 ने डिवाइड केलं 4 4 कॅन्सल. फक्त इथे उरेल n आणि इज इक्वल्स टू 4 1 चा म्हणजेच -1. सो वी गॉट हिअर इक्वेशन नंबर 6. कोणतं इक्वेशन मिळालं आपल्याला? 6th इक्वेशन मिळालं. अंडरस्टूड दिस? आता बघा बरं कळलं, इथे 5th आणि 6th या दोन इक्वेशन्स कडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा. नाउ देयर आर m and n. That means these two variables are in first degree. म्हणजे फर्स्ट डिग्री व्हेरिएबल आहे, म्हणजे त्या लिनियर इक्वेशन बनल्या. That means these equations are converted into linear equations. म्हणजे या इक्वेशनला कन्व्हर्ट केलं, यांना सबस्टिट्यूट करून आपल्याला ह्या इक्वेशन्स मिळाल्या, ह्या दोन. मग आपण काय करूया, ही फर्स्ट, ही 5th वाली आणि ही 6th वाली, यांना आपण आता सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू. देअरफॉर इथे म्हणायचं ऍड इक्वेशन 5th and 6th. ऍड इक्वेशन 5 and 6, 5th and 6th इक्वेशन यांना ऍड करायचं. म्हणजेच बघा का बरं ऍड केलंय मी, m plus n is equals to here 3, that is 5th equation, आणि 6 बघा आता -m plus n is equals to -1, this is 6th one. आता इथे काय म्हणते बाळांनो, जर ऍड केलं इथे तर कुणाचे साइन बदलणार नाही. बट हिअर ऑलरेडी सी +m -m दे विल गेट कॅन्सल, mm कॅन्सल झाला. मग n plus n हिअर 2n is equals to, and these 3 minus 1 that is 2. So we got here 2n is equals to 2, therefore n is equals to 2 upon 2, that is 1. So n is equals to 1. इथपर्यंत कळलं सर्वांना? आता एक मिनिट मला हा क्वेश्चन इथे रब करावा लागेल. ऍक्च्युली हा क्वेश्चन बघा ऑक्टोबर 14 आणि जुलै 17 या दोन वेळेस आपल्याला विचारला गेलाय. तर त्यानुसार आपल्याला इथे हे सोडवायचं, म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स समजून घ्या तुम्ही, खूप महत्वाचा आहे हा क्वेश्चन. आता बघा इथे आपल्याला हे सोडवत आपण गेलो इथपर्यंत आलो. काय केलं आपण इथे फक्त सबस्टिट्यूशन केलं, 27 अपॉन दिस अपॉन दिस. मग 27 into 1 अपॉन हा जो पार्ट आहे बघा, हा एवढा पार्ट, ह्याला 1 अपॉन इथे m मानलं, हा जो पार्ट दिसतोय ह्याला n मानलं. 27m 31m 31m 27n असं त्याला आपण डिवाइड केलं, सबस्टिट्यूट केलं. त्यानंतर आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले. त्याच्यामध्ये आपण काय केलं, एकदा ऍड केलं, एकदा सबट्रॅक्ट केलं. ऍड केल्यानंतर एक इक्वेशन मिळालं, सबट्रॅक्ट केल्यानंतर पुढचं इक्वेशन मिळालं, 5th आणि 6th. मग आता हे 5th आणि 6th यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आपल्याला n मिळाला. आता हा m उचला आणि n उचलून आपण इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. आता बघा बरं का, when we will substitute that m, take that n is equals to 1, put n is equals to 1 in equation c. आता ह्या 5th मध्ये टाका किंवा 6th मध्ये टाका. सपोज we are substituting in 5th in equation 5 मध्ये सबस्टिट्यूट करा, n equals to 1. मग 5th काय बघा, m plus n is equals to 3. Therefore m plus n is what, 1, and that is equals to 3. So we got m plus 1 is equals to 3. Therefore m is equals to बघा, हा 1 इकडे प्लस, तिकडे गेला मायनस, 3 minus 1 2, that is 2. So we got here m is equals to 2 and n is equals to 1. So see, n is equals to 2 and n is equals to 1. पण ऍक्च्युअली या व्हॅल्यू आहेत का रे बाळांनो? आपल्याला जे क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन तर ऍक्च्युअली आपल्याला xy च्या टर्म मध्ये दिलाय, xy च्या फॉर्म मध्ये, व्हेरिएबल्स आर xy. इथे तर mn मिळाले. म्हणजेच काय, आपलं ऍक्च्युअली आन्सर हे नाहीये. इथे जर आपल्याला mn चं फॉर्म मिळालंय, mn म्हणजे आपण सबस्टिट्यूट पहिल्या स्टेप मध्ये आपण त्याला कन्व्हर्ट केलं आणि जो काही त्याचं फॉर्म बदललं, चित्र बदललं, रूप बदललं, त्यानंतर mn मिळालं. त्याच mn ला परत मूळ रूपात आणून आपल्याला ऍक्च्युअल त्याच्या xy च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. म्हणजेच इथे बघा, but here m is equals to, therefore m equals to 2. पण m काय, मग m ची व्हॅल्यू जी आपण सबस्टिट्यूट केली, m काय सबस्टिट्यूट केला होता, 1 अपॉन m is equals to बघा, आपण m is equals to आपण सबस्टिट्यूट मध्ये काय केलं होतं ते लक्षात घ्या एकदा. तर आपण m is equals to 1 upon x minus 2 घेतलं होतं बघा. 1 upon x minus 2 is equals to, that is what, 2. म्हणजेच बघा m is equals to 2, हे जे आहे आपण इथे हे केलं. आता n is equals to, तर n ची व्हॅल्यू आपण काय घेतली होती, 1 upon y plus 3. 1 upon y plus 3.
हा n होता आपला, n इथे आला आणि m इकडे गेला, मग n ची व्हॅल्यू 1 दॅट इज हियर. इथे बघा ऍक्च्युली काहीच नाही, डिनॉमिनेटर म्हणजे 1. सो इथे लक्षात घ्या बरं का आता x-2 ह्याला इन्व्हर्ट एंडो करू आपण, त्याचा रेसिप्रोकल करू, म्हणजेच x-2 इज इक्वल टू हा वर गेला इकडे सुद्धा उलटा होईल म्हणजे 1/2. सो टेक धिस ऑन दॅट साइड, therefore this -2 will become +2 and +2 आणि इथे 1/2. then here upon 1, 2 2s are, see here 2 2s are 4 and plus 1 1s are 1 आणि upon 2 1s are 2. so here 4 plus 1 5/2. that means here 5/2 is the value of x. x ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. तसंच इथे बघा आता y+3 is equals to, see here 1/1, हे 1 1 इक्वल म्हणजे हे पण इक्वल, त्यांचा रेसिप्रोकल जरी केला तरी y+3 is equals to 1 येईल. so here y is equals to, take this 1 and this 3 on that side, that means 1 - 3, this one -3. so here y is equals to 1 - 3, that is -2. so we got x is equals to this. C solutions are x y is equals to, x ची व्हॅल्यू आहे 5/2 and y आहे -2. understood this question? 5/2, -2. लक्षात घ्या बाळांनो, इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कळल्या पाहिजे. काय, इथे आपण इंटरचेंज केले कोएफिशियंट्स. इथे ऑलरेडी आपल्याला इंटरचेंजिंग कोएफिशियंट्स दिले होते, x चा कोएफिशियंट इकडे y ला, y चा इकडे x ला असं दिलं होतं. फक्त सबस्टिट्यूशन एक्स्ट्रा स्टेप वाढल्या. हे 4 मार्काचे क्वेश्चन असतात. तर मग इथे सबस्टिट्यूशन केलं आपल्याला, एकदा त्याच्या इक्वेशन नवीन मिळाल्या, सबस्टिट्यूशन केल्यानंतर mn च्या फॉर्म मध्ये ज्या इक्वेशन्स मिळाल्या त्यांना एकदा ऍड केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं 5th. नंतर एकदा त्यांना सबट्रॅक्ट केले, ह्या दोनला सबट्रॅक्ट केलं, आपल्याला 6th इक्वेशन म्हणजे ही ऍड केल्यानंतरची मिळालेली न्यू इक्वेशन, सबट्रॅक्ट केल्यानंतर न्यू इक्वेशन, आणि ह्या 5th आणि 6th उचलल्या आणि त्यांना आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं. इथे आपल्याला n मिळाला, त्याला उचललं, कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, 5th किंवा 6th मध्ये आपल्याला n मिळाला आणि ते mn मध्ये रिसबस्टिट्यूट केलं. इथे म्हणायचं बाय रिसबस्टिट्यूटिंग, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. इथे फक्त एवढंच सांगा, बाय रिसबस्टिट्यूटिंग. आता इथे थोडीशी जागा मला कमी आहे, इथे तुम्ही रिसबस्टिट्यूटिंग म्हटलं आणखी तुम्हाला व्यवस्थित कळेल. बाय, इथे सांगूया आपण, बाय रिसबस्टिट्यूटिंग. आता हा थोडा बोर्ड छोटा असल्यामुळे आपल्याला लिहायला जरा प्रॉब्लेम येते, तर तेवढं थोडं ऍडजस्ट करा. तर कळलं सर्वांना, mn मिळाला, त्याच्या परत ज्या व्हॅल्यू होत्या, जे mn ला आपण सबस्टिट्यूट केलं त्याला रिसबस्टिट्यूट केलं, परत m ची व्हॅल्यू जी होती ती ऍक्च्युअल आपण x-2 घेतली आणि n ची व्हॅल्यू 1/y+3 आणि त्यांना सॉल्व्ह केलं तर आपल्याला x आणि y ह्या ओरिजिनल ज्या व्हॅल्यू त्या मिळाल्या. तर त्यासाठी आपल्याला हे करायचं, आता एवढं व्यवस्थित बघून घ्या. ओके.